की या ठिकाणी आक्रमक झालेले या ठिकाणी उमेदवार दिसत आहेत, महिलाही आक्रमक झाले दिसत आहेत, परंतु या ठिकाणी भाजपचा कोणी कार्यकर्ता किंवा नेता या ठिकाणी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत नाही. अगदी हे उमेदवार आक्रमक झालेले या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. या ठिकाणी जे उमेदवार आहेत बदाने आहेत, जे उमेदवार होते त्यांचं म्हणणं होते सर्वेमध्ये त्यांचा पहिला नंबर होता. पण तुम्ही पक्ष शिस्त जी आहे ती मोडली असं त्यांचं म्हणणं. साहेब मी शिस्त काय मोडली ऐका साहेब, या शिस्त मीनी मोडली यांनी मोडली साहेब. शिस्तमध्ये यांचा काय नेम आहे साहेब की जो कार्यकर्ता 15 वर्ष 20 वर्ष काम करण जो सर्वे मध्ये नाव येईल, बरोबर आहे साहेब. यांचा सर्व माझ्याकडे आहे आणि आज सर्व सगळ्या नेत्यांकडे बी आहे. सगळं असताना तुम्ही मंत्र्यांच्या सर्व संदर्भ हल्ला करणे साहेब ऐका साहेब, मी यांना मी काल भेटण्याचा प्रयत्न केला. यांनी हे साहेब सावे साहेबांची स्टेटमेंट अशी होती, मी ज्यावेळेस मुलाखतला गेलो त्यावेळेस ते म्हणाले की तुझे 15 ते 20 उद्घाटन मी केलेले आहेत, तुला मला बायोडाटा दाखवायची गरज नाहीये, हे असे म्हणतात. त्यानंतर मला सांगतात साहेब बरं का, मला तुझं काम माहिती आहे, मला दाखवायची गरज नाहीये. त्यानंतर सर्वेमध्ये नाव यांनी सर्वे आणावं. त्यानंतर साहेब यांनी यांचा पीए 3% त्याला 3% सुद्धा त्याला सर्वेमध्ये नाव नाही साहेब. त्याला तिकीट दिलं आणि डॉक्टर साहेबांनी यांचा नातेवाईक आहे तिथं पाले म्हणून, त्या नातेवाईकाला त्यांनी तिकीट दिलं साहेब. सर्वेमध्ये किती टक्के आहेत तुम्हाला? साहेब मला 70% सर्वेमध्ये जनतेच्या सर्व्या आणि हे पाहून घ्या त्यांना हे पाहणं साहेब. उल्हास साळवे 3%, बरोबर. प्रशांत बदनवडी 55% साहेब. यांना म्हणावं हा सर्व जर खोटा असेल मी जीवनभर हे बा साहेब. सागर पाले 10%, बरं का साहेब. आणखी सांगतो साहेब तुम्हाला, हे बा साहेब हे ड गटामधून जर मी मागितले बदाने पाटील 42%, उल्हास साळवे 4%. तुम्ही हे दाखवले बरोबर, हे दाखवले अगोदर, पण आता या सगळ्या आता इथं हा 6% मी 17% सगळ्या भूमिकेनंतर काय आता पुढे? छत्रपती संभाजीनगरमध्ये हे नाराज कार्यकर्ते आहेत. प्रदेशाध्यक्षांचं म्हणणं आहे ही जनतेची पार्टी आहे. त्यांनी आता 4 दिवसापूर्वी सांगितलं कुठल्याही नेत्याचा नातेवाईक उभा राहणार नाही, म्हणजे नातेवाईक म्हणजे रक्ताचा गटाचा जो येतो. यांनी उभे केलेले फॉर्म मागे घेतले बाकी सगळे. पण मला हे म्हणायचं आहे साहेब, पीएला काय दिलं यांनी? पीएला तिकीट देण्यासाठी ज्याचा 3% आणि 6% सर्वेमध्ये नाव आहे, 6% त्याला तिकीट दिलं. आता पार्टीने काय करायला हवं? मला सी फॉर्म द्यावा. अजूनही 2 तारखेला पडताळणी मागं होण्याच्या अगोदर यांनी सी फॉर्म जर मला दिला तर मी यांना पुरा प्रभाग उल्हास साळवे यांची उमेदवारी रद्द करून तुम्हाला सी फॉर्म द्यावा. उल्हास साळवेचं कॅन्सल करावं, नाहीतर सागर पालेचं कॅन्सल करावं आणि मला सी फॉर्म द्यावा. रोष व्यक्त करून अंगावर रॉकेल टाकून घेऊन साहेब मला सांगा, 25 वर्षापासून मी रक्त ओतलेलं साहेब, घाम ओतलेलं आहे आणि बरोबर आहे. तुम्ही बोलले होते का याच्या अगोदर, इथे येण्या अगोदर त्यांचं काही बोलणं झालं? त्यांच्याशी फोन बंद केले साहेब. हे मध्ये घुसून बसले, बाहेर यायला तयार नाही. यांना रावण्या करतो साहेब. काल मी पाया पडत होतो, साहेब बाहेर या, साहेब बाहेर या. हे पॅक करून हे बाहेर येत नव्हते साहेब, बरं का. आणि मला एक सांगा, एवढं असून मालक मला एक सांगा काय भेटलं यांना? पण तुम्ही प्रयत्न केला होता त्या कालपासून त्यांना भेटण्याचा, बोलण्याचा? खूप प्रयत्न केला साहेब. काल नाही, मागील 8 दिवसापासून त्यांना भेटतोय. हे मला म्हणतात, मला जिल्हा अध्यक्षांनी सकाळी 10:03 मेसेज केलाय माझ्या मोबाईलवर, तू फॉर्म भरून टाक, तुझा बी फॉर्म रेडी आहे. 11 वाजता मला जिल्हा अध्यक्ष फोन करून सांगतात की तुझा फॉर्म रेडी आहे, तू ओबीसी गटातनं भरून टाक. त्यानंतर 11:15 मला संजय केनेकरांचा फोन आला की तुझा फॉर्म ओके, तू भरून टाक. त्यानंतर 12 वाजता मला धनंजय कुलकर्णीचा फोन आला, तुमचं पूर्ण नाव सांगा, बी फॉर्म रेडी करतोय तुमचा. त्यानंतर 12:30-1 पर्यंत त्यांनी मला खेळवत सोडलं साहेब. 2 वाजता साहेब मी यांच्या रावण्या करतो साहेब, यांनी फोन बंद केले. 2 वाजता यांनी फोन बंद केला साहेब. आणि 2:30 वाजता साहेब यांनी अतुल सावेंचा पीए, बरं का साहेब, तो पीए, त्या पीएच्या बायकोला यांनी साहेब तिकीट दिलं हळूचकने. आणि डॉक्टर कराडांचा नातेवाईक आहे साहेब, वंजारी तिथं नातेवाईक आहे सागर पाले, याला तिकीट साहेब. जनतेच्या प्रत्येक गल्लीत जा, प्रभागाच्या प्रत्येक गल्लीत जा, बदाने पाटील कुठे आहे आणि सागर पाले कुठे आहे आणि
आणि जर तुम्हाला यानंतर सी फॉर्म जरी दिला नाही तर मग काय करणार? सी फॉर्म मला द्यावं हीच मला त्यांच्या चरणी विनंती. देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि प्रदेश अध्यक्षांना विनंती आहे, बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही जनतेवरती अन्याय करू शकत नाही. प्लीज त्यांनी जनतेवरती अन्याय करू नये, कारण मी जनताचा भारतीय जनता पार्टीचा सेवक आहे. जनता पार्टीचा मी साहेब शिपाई आहे आणि त्या शिपाई म्हणून मी मागील 25 वर्षापासून कार्य करतोय. आणि हा सर्व नाही त्यांनी सर्व दाखवा. तुम्ही जर सी फॉर्म नाही दिला तर तुम्ही अपक्ष लढणार का? साहेब ते काय करायचं ते नंतर करू, पण तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी